शिव शिव मल्हार सदाशिव, मार्तंड भैरव महादेव की जय। विश्वंभरा शिव अर्पण स्नान तुझे धुपाचे, करी कृपा मज देई ज्ञान तव स्वरूपाचे। श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, महाशिवरात्र ही अत्यंत एक पवित्र असे एक व्रत आहे। तसे बघायला गेले तर प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्दशी तिथीची रात्र ही शिवरात्र मानली जाते, परंतु माघ वद्य चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री भगवान शिवशंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते, मोक्ष प्राप्त होते, दुःख दारिद्र्य संकट दूर होते। महाशिवरात्रीचे शिवपुराणानुसार थोडेसे महात्म्य जाणून घेऊयात। माघ शिवरात्री आणि फाल्गुन शिवरात्री हे दोन्ही शिवरात्री भव्य दिव्य मानली जातात। दुनियामध्ये लोक म्हणतात महाशिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांचा विवाह माता पार्वती बरोबर झाला होता, हे जगातील लोक म्हणतात। परंतु शिव महापुराणात असे म्हटले आहे की, तुम्ही शिवपुराण वाचले असेल, ऐकले असेल, त्यामध्ये असे म्हणले आहे की भगवान शिवशंकरांचा माता पार्वतीचा विवाहाचा दिवस महाशिवरात्र नाही, तर भगवान देवादिदेव महादेवांचा लग्न वैशाख शुक्ल पंचमी म्हणजे वैशाख महिन्याची पंचमी येते त्या दिवशी झाला होता। ही महाशिवरात्र विवाहाची रात्र नसून भगवान ब्रह्मदेवांनी आणि भगवान विष्णुदेवांनी भगवान शिवशंकरांना ओळखण्यासाठी पृथ्वीवर भगवान शिवशंकरांचे शिवलिंग प्रकट केले होते। ते म्हणजे एक दिव्य पर्वताला गोल गोल घुमून त्या पर्वताला लिंग बनवले, त्या पर्वताला भगवान शिवाच्या लिंगाची आकृती स्वरूप प्रकट केले। तो दिवस होता महाशिवरात्रीचा, म्हणून तो दिवस आहे भगवान शिवशंकरांच्या जन्माचा, म्हणजेच भगवान शिवशंकरांचे प्रागट्य दिन। त्यामुळे भगवान शिवशंकरांचा महाशिवरात्रीला जन्मोत्सव मानला जातो। ज्यावेळेस प्रथम भगवान शिवाचे शिवलिंग प्रकट केले त्यावेळेस भगवान ब्रह्मदेवांना आणि भगवान नारायणांना भगवान शिवशंकराचे रूप पाहायचे होते, म्हणून ब्रह्मदेव आकाशात वर भगवान शिवांना शोधण्यासाठी गेले आणि नारायण खाली पाताळात शोधण्यासाठी गेले, पण त्यांना कुठेही भगवान शिवशंकरांचे चरण स्पर्श सापडले नाहीत। त्यांनी हार मानली, म्हणून शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे। ही शिवरात्र भगवान शिवशंकरांचा जन्माची शिवरात्री म्हणून ओळखली जाते। मैत्रिणींनो, आता आपण पाहणार आहोत की महाशिवरात्रीला रोगमुक्तीसाठी, संकट दूर करण्यासाठी, यश समृद्धी बुद्धिवर्धक उपाय पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नंबर 1, एखाद्या व्यक्तीला प्लॉट खरेदी करायचा आहे, शेती खरेदी करायची आहे, तर महाशिवरात्रीला एका गव्हाची लोंबी म्हणजे ज्यावेळेस गहू अर्धा कच्चा पिकलेला असतो अशी लोंबी शिवलिंगावरती अर्पण केल्याने आणि 1 लोटा जल अर्पण करून ती लोंबी उचलावी आणि त्यातील 12 गहू काढून महाशिवरात्रीपासून सलग मासिक शिवरात्रीला एक गहू असे 12 गहू प्रत्येक महिन्यात अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण केल्याने येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला तुमचे स्वतःचे घर, शेती, जे काही मनात इच्छा आहे ती पूर्ण झालेली असेल। 2, महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांना फक्त एक वस्तू सगळ्यात महत्त्वाची आहे ती अर्पण केल्याने घरामध्ये जेवढ्या व्यक्ती राहतात त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही दुःख संकट येत नाही, ते दूर होते। कितीही मोठं अकाली मृत्यू असेल तोही दूर होतो। त्याच्यासाठी मात्र 1 बेलपत्र च्या जागी 1 बोर शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करावे। 3, 12 महिने शिवरात्री येते त्यालाच 12 मासिक शिवरात्री म्हणतात। शिवपुराणात म्हटले आहे की जीवनामध्ये असे भरपूर नियम असतात, पण ते नियम तुम्ही घेऊ शकत नसाल तर एक नियम जरूर घ्यावा। हा नियम घेतल्याने 3 महिन्यातील शिवरात्रीमध्ये तुम्हाला फळ मिळेल। केवळ 3 महिन्याच्या शिवरात्री तुम्हाला फळ भगवान शिवाच्या आशीर्वादाने प्राप्त होईल। त्यासाठी मात्र प्रत्येक शिवरात्रीला 3 ठिकाणी दिवा प्रज्वलित करायला चालू करा। बाबा भोलेनाथांना झोळी पसरून पदर पसरून विनंती करावी आणि 12 महिन्याची शिवरात्री व्रत करा। अगर नाही करा, पण त्याचे फळ या 3 ठिकाणी भगवान शिवशंकर, माता पार्वती आणि माता लक्ष्मीच्या यांच्या नावाने दिवा प्रज्वलित करायला चालू करा। पहिला दिवा बेलपत्राच्या वृक्षाखाली, दुसरा दिवा भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये आणि तिसरा दिवा आवळ्याच्या वृक्षाखाली। कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती नक्की पूर्ण होईल। 4, महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांना 12 बोरे अर्पण करावे। प्रत्येक महिन्यात ही शिवरात्री येते, तर त्या शिवरात्रीचे महत्त्व या महाशिवरात्रीच्या दिवशी 12 बोरे अर्पण केल्याचे मिळते। का 12 बोरे अर्पण केली जातात? 1 बोराचे महत्त्व बघा। 1 नंबरला 1 बोर अर्पण केल्याने वंशवृद्धी वाढते शिवलिंगावर। 2ऱ्या नंबरला बोर अर्पण केल्याने धनसंपदा वाढते। 3 नंबरला बोर अर्पण केल्याने मुलाची बुद्धी वाढते।
4 नंबरला बोर अर्पण केल्यामुळे घरातून रोग बिमारी घालवली जाते. 5 नंबरला बोर अर्पण केल्याने आपल्याला रोगापासून मुक्ती मिळते. 6 नंबरला बोर अर्पण केल्याने अडकलेली कामे दूर होतात. 7 नंबरला शिवलिंगावर बोर अर्पण केल्याने कुठलेही कार्य होत नसेल तर त्या कार्यात सफलता प्राप्त होते. 8 नंबरला बोर अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, आनंद येतो. 9 नंबरला बोर अर्पण केल्याने घरामध्ये वैभव ऐश्वर्य प्राप्त होते. 10 नंबरला बोर अर्पण केल्याने सुख संपदा येते. 11 नंबरला बोर अर्पण केल्याने तुम्ही जेवढ्या एकादशी करता त्या एकादशी बरोबर पुण्यफळ प्राप्त होते. 12 नंबरला बोर अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सौभाग्यमय वातावरण बनते. प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्रदान होते. नंबर 5, महाशिवरात्रीला भगवान शिवशंकराचा रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास शिव मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांच्या दह्याने रुद्राभिषेक करा. परंतु तो रुद्राभिषेक करत असताना आपल्याला शंखाचा किंवा तांब्याचा न वापर करता स्टील किंवा चांदीचे पात्र वापरून भगवान शिवाचा रुद्राभिषेक करायचा आहे. असे केले ना शिवभक्ताच्या आर्थिक समस्या दूर होतात, व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होऊन शिवभक्ताच्या जीवनामध्ये प्रगती होते. 6, शिवपुराणात असे म्हटले आहे की तुम्ही प्रत्येक मासिक शिवरात्रीला कणकेच्या पिठापासून 4 मुखी दिवा बनवत असाल तर अतिउत्तम, परंतु महाशिवरात्रीला कणकेच्या पिठापासून 4 मुखी दिवा बनवून त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे आणि 2 भीमसेन कापूर आणि 2 लवंगा टाकून पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करत करत पुरुषांनी ओम नमः शिवाय आणि स्त्रियांनी नमः शिवाय ओम या मंत्राचा जप करावा. जप करून झाल्यानंतर कर्जमुक्तीसाठी भगवान शिवशंकरांना माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. भगवान शिवशंकर, माता लक्ष्मी आणि माता पार्वती कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. 7, तुमचे एखादे कार्य सतत अडकत असेल, ते कार्य होत नसेल, सतत अडकत असेल, सफेद रुईचे मूळ घेऊन महाशिवरात्री दिवशी घासून त्याची पेस्ट बनवावी आणि भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती ती पेस्ट अष्टविनायकमधील कुठल्याही विनायकाचे स्मरण करून अर्पण करावे आणि 5-10 मिनिट बसून नामस्मरण करावे. त्यानंतर ती पेस्ट घरी घेऊन यावी. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी जाता त्यावेळेस त्या पेस्टचा एक टिळक मस्तिष्काला लावून अष्टविनायकमधील कुठल्याही एका विनायकाचे स्मरण करून तुमच्या कामासाठी जावावे. ते काम तुमचे 7 दिवस असो 8 दिवस असो पण ते काम तुमचे भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने नक्कीच पूर्ण झालेले असेल. 8, जर तुम्हाला तुमचा आत्मसन्मान कुणी खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे, तुमचे एखादे दुकान टाकले असेल किंवा व्यापार व्यवसाय टाकलेला असेल आणि जवळचीच तुम्हाला म्हणत असतील की हे तुझे कार्य पूर्ण होत नाही, यात तुला सफलता मिळत नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये मनामध्ये कुठेतरी आत्मसन्मान कमी झालेला असेल, विश्वास कमी झालेला असेल, त्यावेळेस तुम्हाला एका दुर्वाची मूळ घ्यावी, ती घासून त्याची पेस्ट बनवावी. भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती ती पेस्ट अर्पण करावी आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत 5-10 मिनिट बसून ती पेस्ट उचलून आणावी आणि दररोज त्या चंदनाचा टिलक लावावा. तुम्हाला कितीही खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो पूर्ण बंद होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमच्यातील चांगला विचार करण्याची शक्ती प्रबळ होईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईक नक्की करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.